चला उलूम टीम आपण सलामीची जोडी पाठवा वारंवार आम्ही तुम्हाला जवळपास 10 ते 15 वेळा अनाउन्समेंट केले उलूम टीम आपण उशीर करू नका प्लीज पंच देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत बॉल द्यायचा आहे आयोजन कमिटी आपण लगेच बॉल द्या तर मागील सामना आपण पाहिला खरं तर आदित्य गोळे यांना आपण पाहतोय सामनावीरचा पुरस्कार दिला फक्त 4 धावांमध्ये 3 विकेट ज्यांच्या माध्यमातून घेण्यात आले आनंद गोळे यांच्या माध्यमातून आपण पाहतो खऱ्या अर्थाने ते त्यांच्या तालमीमध्ये घडले होते आणि त्याच्या माध्यमातून आपण पाहतो खऱ्या अर्थाने 500 रुपयाचा कॅश प्राइज आदित्य गोळे याला इथे दिलं जाते आनंद गोळे यांच्या माध्यमातून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले बॅट्समन नेम आमच्यापर्यंत कळवा प्रसाद आणि आदित्य ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आणि आदित्य गोळे याच्यासाठी पहा सुरेश गोळे साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज झाले किरण पंचे सर आमच्या समोर जोडलेत आमचे ऑफिशियल स्कोरर आहेत त्यांचा संघ आपण पाहिलं धावा जास्त करू शकला नाही परंतु त्यांच्या गावातली हा दुसरा संघ आपण पाहतो दुसरी टीम दसवडी ब या संघाला आपण पाहणार आहोत त्यांचा प्रतिस्पर्धी संघ उलूमची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करा सामन्याला गोलंदाजी ट्रॅकवरती दसवडी ब टीम कडून गणेश गोलंदाजीसाठी दाखल झालाय सामन्याला सुरुवात करा वेलकम बॅक तमाम सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा सरशी स्वागत सामन्याला सुरुवात होते पंचाचा ग्रीन सिग्नल येतोय 3, 2, 1 लेट्स गो लाइट्स प्ले दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा मॅच ऑन पहिला बॉल इनसाइड आउट कलात्मक शॉट आपण पाहतोय उंच जास्त बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि चेंडू एक टप्प्याने सीमा रेषा गाठतोय पहिल्याच बॉल वरती वेलकम बाउंड्री आदित्यच्या बॅटमधून पहिल्या बॉलवरती हा चौकार 4 धावा येत आहेत उलूम टीमची सलामीची जोडी आदित्यला आणि आदित्य आणि प्रसाद हे 2 फलंदाज आहेत गोलंदाजी ट्रॅकवरती गणेश पॉवर प्लेचं पहिलं षटक बदलतोय पहिल्याच बॉलवरती दबाव निर्माण केलाय गणेशवरती फलंदाज आदित्यच्या माध्यमातून चौकार आला हो पुन्हा एकदा अगदी कॉपी बुक स्टाईल लाईन लेंथ अगदी मागील बॉलची जी पाहायला मिळाली तीच लाईन लेंथ पाहायला मिळाली परंतु यावेळी बीट केलं जाते फलंदाजाला बॉल निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव बॉलची सांगत आपण पाहतोय पहिल्या बॉलवरती 4 धावा आणि त्यानंतर कमबॅक निर्धाव बॉल डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळेल गणेशच्या माध्यमातून ऑफसाइड ऑप्शन बॉल फेकण्याचा प्रयत्न हो पुन्हा एकदा फटका चांगला आहे थ्रू दी कव्हर्स आणि यावेळी रनिंग कॅच घेण्याचा प्रयत्न कॅच जज करू शकले नाही क्षेत्ररक्षक आणि त्या कारणामुळे बॉल निसरतोय भूमीला दान केला जातोय त्या बॉलवरती धावा कंप्लीट केल्या जातील पुन्हा एकदा 2 आणि 2 धावीच्या मदतीने धावसंख्या 6 या आकड्यावर 6 ऑन बोर्ड 6 धावा स्कोर कार्डवरती लागलेत पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये गोलंदाज गणेशला आपण पाहतोय 3 बॉलचा खेळ झालाय टोटल 6 धावा गणेशने खर्च केला त्यामध्ये एक चौकार आदित्यच्या बॅटमधून आपण पाहिला तरी कॅच घेतल्या असं तर कमालीची कॅच आपल्याला पाहायला मिळाली असते रनिंग कॅच अगदी थ्रू दी कव्हर्स मारण्याचा प्रयत्न आणि कव्हर्सला एक खेळाडू तैनात आपल्याला पाहायला मिळतोय काउ कॉर्नर आणि मिड विकेटच्या अगदी मधोमध एक फिल्डर तैनात आहे तर त्या सर्कलच्या बाहेर फिल्डिंगची सजावट आपण पाहतोय आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र बॉल निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये स्विंग झाला होता बॉल
अगदी फिंगर रोल केले होते. फेरिशन पाहायला मिळालं या बॉलवरती. टप्पा खाऊन बॉल पुन्हा एकदा विकेट किपरच्या हातामध्ये जातोय. डॉट बॉलची इथून समाप्ती. 4 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या 6 या आकडेवरती. 4 बॉल फेस केलेत आदित्यनं. 6 धावा त्याच्या बॅटमधून. नॉन स्ट्राईक एंडवरती प्रसाद देखील आपण पाहतो शून्यावरती आहे. ओझटमध्ये बॉल. सुपर गोलंदाजी. क्लिअर यॉर्कर आपल्याला पाहायला मिळाला. परफेक्ट यॉर्कर इथून गोलंदाज गणेशचा आपण पाहतोय. एक चौकार जरूर आला आणि त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या टोटल स्कोर कार्डवरती 6 लागले. 5 बॉलचा खेळ झाल्यानंतर पापर सर्कलचं षटक कशा प्रकारे हातलावं याचं प्रात्यक्षिक उदाहरण मात्र गणेशच्या माध्यमातून दिलं जात आहे. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. शेवटचा बॉलला सोडून दिलाय. पंचाचा इशारा तो. लाईन चेक केली जाते. वाईट बॉल. धावसंख्या 1 ने पुढे. टोटल 7 ऑन बोर्ड. 7 धावा स्कोर कार्डवरती. नेक्स्ट मॅच विनर विनर असा सामना खेळवला जाईल. याच्याकडे लक्ष असू द्या टीम गोळेवाडी. आपण कुठेही जाऊ नका. याच दरम्यान जो संघ जिंकेल तो मात्र तुम्हाला लगेच फाईट बॅक करणार आहे. ऑफ सीटला शेपलून टॅप केला ऑन साईडला. मिडॉनचा क्षेत्ररक्षण तैनात. जज करू शकले नाहीत. त्यांच्या डोक्यावरून बॉल अगदी लॉंगॉनच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. या बॉलवरती मिळेल फक्त सिंगल आणि सिंगल धावेच्या मदतीनं षटक समाप्तीचा पंचाचा निर्णय येतोय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 8 लागले स्कोर कार्डवरती. बिनबाद 8. बॅटिंग करत असताना उलुंब या संघाची. ए पोलमध्ये सर्व सामने संपलेत. सी पोलला सुरुवात केली जाते. एक प्रेक्षणीय सामना देखील आपण पाहणार आहोत. अंडर-25 गोळेवाडी त्याचा प्रतिस्पर्धी संघ त्यांच्याच गावातील 40+ मास्टर गोळेवाडी. हा सामना आपण एन्जॉय करणार आहोत. दुपारच्या 17 वाजे तो सामना खेळवला जाईल. तो सामना किती षटकांत राहील हे मात्र आयोजन कमिटीच्या माध्यमातून जरूर सांगण्यात येईल. गोलंदाजी ट्रॅकवरती दसवडी टीमकडून दुसऱ्या षटकामध्ये प्रमोदला प्राचार्यित करण्यात येते. पहिल्या षटक अप्रतिम राहिलं. फक्त धावा खर्च केल्या 8. गोलंदाज गणेश या गोलंदाजाने अप्रतिम मारा राहिला गणेशचा. आता मात्र दुसऱ्या षटकाला इथून सुरुवात केली जाईल. चला दसवडी टीम आपण थोडं स्पीडअप घ्या. उशीर करू नका प्लीज. गोलंदाज तयार. प्रमोदला आपण पाहतोय. लोअर फुल टॉस लवकर पिक केला. पाठवलं सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा पार. हाय अँड हँडसम हा येतोय षटकार. आदित्यच्या बॅटमधून हा प्रहार. षटकार आलाय. स्लॉक स्वीप करेक्ट कार्यक्रम केला. ज्या प्रकारे लोअर फुल टॉस बॉल होता आणि त्या बॉलला खरं तर स्वेलिंगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न ॲक्शन रिप्लेमध्ये आपल्याला ओमसाई एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून पाहायला मिळते. सुपर स्ट्रोक आणि क्लॅरिटी विथ क्वालिटी म्हणून खऱ्या अर्थाने आपण पाहतो. ओमसाई एमटीसी लाईव्ह या वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. जे ऑनलाईन प्रेक्षक आमच्या समवेत जोडले त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचा मी या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. या बॉलवरती धावा कंप्लीट केल्या. 2 आणि 2 धावेच्या मदतीनं किरण फडसे सर आम्हाला सांगतील की टोटल 16 धावा स्कोर कार्डवरती आहेत. हो यावेळी उसळी घेणारा बॉल. पंचांचा इशारा. अतिरिक्त उसळी बॉलला दंडित केला. यावेळी वाईट बॉल आणि 1 बाउन्स अशी ताकीद दिली ते गोलंदाजाला. धावसंख्या 17 या आकड्यावरती. हो यावेळी लॉप केलाय आणि वाईडिश लॉंग ऑफ मध्ये अगदी सुंदर झेल घेतला होता. पहिल्या विकेटचं पतन. उलूम टीमला पहिला हदरा. बॅटिंग करत असताना फलंदाज इथून सलामी मिळालेला बाद होईल. आदित्य आज रविवारचा दिवस. सुपर संडे स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. पर्व पहिला आपण पाहतोय.
वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशन अंतर्गत गोकर्णेश्वर क्रिकेट क्लब व ग्रामस्थ मंडळ घोडेवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने ओम गोकर्णेश्वर चषक 2026 हे भव्य दिव्य शानदार पर्व आपण पाहतोय. सर्व ग्रामस्थांची उपस्थिती आपण पाहतोय व्यासपीठावरती. सर्व मान्यवर जे जे उपस्थित आहेत त्या सर्व मान्यवरांचं पुन्हा मी हार्दिक स्वागत करतो. आकाशने तर 3 लगातार षटकार ठोकले, तर मात्र गोळेवाडी टीम यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राईज इथे लावण्यात आले. आकाश कलंबेसाठी ही सुवर्ण संधी असेल. तिसऱ्या क्रमांकावरती आकाशला आपण पाहत आहोत उलूम टीमकडून. अकुट टप्प्याचा बॉल ऑन साईडला तडाखा, प्रॉपर हेडिंग आकाशच्या बॅटमधून. हा दमदार स्ट्रोक षटकार प्रसादने मार्क करा. प्रसादने हा फटका सजवलाय. सुपर स्ट्रोक. ट्वेंटी 24 धाबा स्कोर कार्डवरती. प्रसादच्या बॅटमधून हा षटकार आपण पाहिला. अखूट टप्प्याच्या बॉलवरती फटका कमालीचा पाहायला मिळाला. हो, सेन्सिबल क्रिकेट. षटकार मारल्यानंतर स्ट्राईक रोटेट केली जाते. सिंगल धाव कंप्लीट. दुसरी धाबेचा प्रयत्न आणि 2 धाबा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धाबेच्या मदतीनं षटक संपलंय. 2 षटकाच्या कडे धावसंख्या बॅटिंग करत असताना उलूम टीम जाऊन पोहोचले टोटल 26 या आकड्यावर 1 बाद. तिसऱ्या षटकाला सुरुवात केली जाईल. गोलंदाज निखिल गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. 2 षटकाच्या कडे धावसंख्या 26 लागले स्कोर कार्डवरती. बॅटिंग करत असताना उलूम या संघाची एक गडी गमावलाय. सलामीला आलेला आदित्य बाद झालाय. बॉलर्स नेम तिसऱ्या षटकामध्ये निखिलला आपण पाहत आहोत. स्ट्राईकवरती नौका खेळाडू तिसऱ्या क्रमांकावरती दाखल झालेला आपण पाहिलं आकाश. आकाशसाठी मात्र 3 लगातार षटकारासाठी कॅश प्राईज आयोजन कमिटीच्या माध्यमातून टीम गोळेवाडी टीमकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज आलेला आहे. पहिलाच बॉल आपण पाहिलं अलंग बॉडी खेळला जातोय. निर्धाव बॉल पाहायला मिळेल. पहिला चेंडू. नेक्स्ट बॉल षटकाला सुरुवात. पहिला बॉल निर्धाव. दुसरा बॉल इथून डिलिव्हर करण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज राहील. हो, यावेळी स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. लेटिंग एज लागली. गोष्टी क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. चला बॉल स्वयंसेवक लगेच आपण पोचा. बॉल द्यायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. सिंगल धाव येते. सिंगल धावेच्या मदतीनं धाव संख्या टोटल 27 लागले स्कोर कार्डवरती. बॅटिंग करणाऱ्या उलूम या टीमची टॉस दसवली टीमने जिंकला आणि टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. आणि बॅटिंगसाठी उलूम टीमला आपण पाहतो की तो जो सामना जिंकेल तो मात्र घोडेवाडी या संघासमोर 2 हात करताना पाहायला मिळेल. ओ स्लोअर वन, क्या बात आहे. टप्पा खाण्याचा बॉल अगदी अतिरिक्त गतीने विकेट किपरच्या हातामध्ये ट्रॅव्हल होतोय. हाही बॉल निर्धाव. चांगलं षटक. तिसऱ्या षटकामध्ये धावा वाचवण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय निखिलच्या माध्यमातून. पहिले 3 बॉल अगदी सुपर टाकलेत. 1 धाव खर्च केले फक्त. सोडून दिलाय. यावेळी देखील लाईन चांगली आहे. पंच दर्शवत आहेत. शफल झाले होते आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा बॉल डॉट. 4 बॉल या षटकामध्ये आपण पाहतोय. निखिलच्या माध्यमातून फक्त सिंगल धाव आले. पूर्णपणे जखडून ठेवलं जाते. उभं केलं जाते फलंदाजाला. सलामीला आलेला आपण तिसऱ्या क्रमांकावरती आलेला आकाश कलंबे हा स्तब्ध उभा केला जातोय. सुंदर गोलंदाजी आपण पाहतो आहोत. हो, यावेळी हलक्या हाताने डिफेन्स करण्याचा प्रयत्न होता. गोशांकी क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. मिळेल फक्त सिंगल. 5 बॉलमध्ये 2 धावा. अप्रतिम षटक गोलंदाज निखिलच्या माध्यमातून दसवली टीमला कमबॅक करून देणारं हे षटक आपण पाहतोय. अंतिम बॉल षटकातला. हो, पुन्हा एकदा स्लोअर वन. यावेळी मात्र पंचाने दंडित केलं. एक्स्ट्रामध्ये ही धाव जोडली जाते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 29 वर पोहोचले. 29 धावा स्कोर कार्डवरती आहेत.
व यावेळी ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, हाही बॉल डॉट. खराब खेळ मैदानाच्या आतमध्ये आकाशच्या माध्यमातून आपण पाहतोय. अशा रीतीनं 3 षटकाची समाप्ती, एंड ऑफ द 3 ओव्हर्स. टोटल रन स्कोर कार्डवरती लागलेत 29 वरती 1 बाद उलूम टीम. अंतिम षटकाला सुरुवात केली जाते. अंतिम षटकामध्ये धावा येणं गरजेचं. यावेळी पहिलाच बॉल ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, गोषांकी क्षेत्रामध्ये बॉल जातोय, मिळेल फक्त सिंगल. या बॉलवरती धावसंख्या 30 या आकड्यावर. शेवटचं षटक अनिकेत गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. 5 बॉलचा खेळ अजूनही बाकी. गोलंदाज तयार. अंतिम षटक आपण इथे पाहत आहोत. ओ यावेळी देखील कट करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन नाहीये. हाही बॉल निर्धाव पाहायला मिळतोय. अंतिम षटकामध्ये लाजवाब गोलंदाजी केली जाते. ओ यावेळी फटका चांगला आहे. कमालीचा स्ट्रोक, लॉंग ऑनला क्लिअर करत बॉल सीमा रेषा पार, हवाई सफर. या बॉलवरती 6 धावा षटकार. चला बॉलची पूर्तता करा. मैदानाच्या आतमध्ये चेंडू घेऊन जायचे. धावसंख्या 6 धावेच्या मदतीने 38 धावा स्कोर कार्डवरती आहेत. चला चेंडू द्या, जेणेकरून सामना थांबणार नाहीये. अंतिम षटकामध्ये चौकार षटकार लगवले जात आहेत. चला चेंडूची पूर्तता करा. वारंवार इथून आम्ही सांगतोय. टोटल 38 धावा स्कोर कार्डवरती आहेत. 38 ऑन अ बोर्ड. 6 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे चालले. अगदी चांगली टोटल उभारण्याचा प्रयत्न केला जातोय उडूम टीमकडून. दसवडी आणि उडूम या 2 टीम मधील हा सामना. या पुन्हा एकदा. ओ यावेळी देखील ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, कनेक्शन झालं नाही प्रॉपर. हाही बॉल डॉट आपल्याला पाहायला मिळेल. मागील बॉलवरती षटकार आणि त्यानंतर कमबॅक. लास्ट बॉल ऑफ द इनिंग, शेवटचा बॉल पहिल्या सत्रामधील. टॉस जिंकून दसवडी टीमनं गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि 40 धाबीच्या आत रोखण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. धावसंख्या 38 लागले स्कोर कार्डवरती. अंतिम बॉलवरती धावा किती येतील हे पाहावं लागेल. शेवटचा बॉल या सत्रातला. शेवटचा बॉल लेग स्टिकला सोडून जाणारा. विकेट किपरच्या हातामध्ये बॉल. वाईडची धाव मिळेल. धावसंख्या 39 या आकड्यावर. 39 ऑन बोर्ड. 39 धावा स्कोर कार्डवरती आहेत. पहिलं सत्र आपण पाहतोय. हो यावेळी स्टेप आउट करून अंतिम बॉलवरती पुन्हा एकदा पॉवरफुल हिट. चेंडू सीमा पार. शानदार षटकार. शेवट गोड केला जातोय आणि शेवटच्या षटकामध्ये आपण पाहिलं खऱ्या अर्थाने सुपर बॅटिंग पाहायला मिळाली. अशा रीतीनं पहिल्या सत्राचा खेळ झालाय. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना उलूम टीमने धावसंख्या बनवली टोटल 45 धावा झाल्या आणि 46 धावांचं लक्ष ठेवलंय.
सुस्वागतम. यानंतर विनर विनर असा सामना खेळवला जाईल. गोळेवाडी अ संघ तुम्ही रेडी राहा. या सामन्यामध्ये जो संघ जिंकेल त्या संघाबरोबर गोळेवाडी अ संघाला इकडे फाईट बॅक करावा लागेल. अठरा बॉल 39 धावांची गरज आहे टीम दसवडी ब संघाला. दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहताय. प्रमोद आणि सतीश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते. दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळते. दोन सामने वैगाव 11 संघाने सकाळच्या सत्रामध्ये जिंकले. क्वार्टर फायनलमध्ये तो संघ दाखल होताना पाहायला मिळत आहे. अगदी नकल बॉल होता. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं. फसवा बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकला होता. शॉर्ट बॉल होता. त्याला ओव्हर द पॉईंट खेळायचं होतं. बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाही आहे. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 7-1 दसवडी ब संघ सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना 46 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये. पुढचा बॉल अवे फ्रॉम द बॉडी, अवे फ्रॉम द बॉडी. पंचांनी नजर रोखून ठेवली. सांगितलं हा वाईट बॉल आहे. कडक ऊन आहे पहा. आणि एप्रिल महिना आणि मार्चमध्येच ऑलरेडी आपण जर पाहिलं ना तर गरमी वाढले आणि अगदी नवी मुंबईकर त्रस्त झालेत या गरमीने. क्रिकेट थांबत नाही आहे. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. पहा शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होते. इथे जजमेंट जमलेलं नाही आहे. हवेमध्ये बॉल बराच काळ होता. कॅचेस एक चांगली कॅच होऊ शकली असती परंतु इथे कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळतो. एक सिंगल येताना पाहायला मिळते. 8 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. हो आजचं टेम्परेचर देखील दाखवलं जात आहे. जवळपास 40 डिग्री सेल्सिअस आत्ता सध्या तापमान आहे आणि ते देखील ओमसाई MTCच्या माध्यमातून स्क्रीनवरती दाखवलं जात आहे. त्यासाठी आम्ही वारंवार म्हणतोय की तुम्ही क्रिकेट खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये अधिकचं पाणी प्या. परंतु त्याच दरम्यान या कडक उन्हामध्ये एक जबरदस्त कडक स्ट्रोक खेळलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे हवाई सफर हवाई हल्ला येतोय. तो एक ओमकार ओम गोकर्णेश्वर चषक ट्रॉफीचा 2026चा एक दिमागदार षटकार. रिप्ले टेलिकास्ट देखील दाखवला जातोय ओमसाई MTCच्या माध्यमातून. हा रिप्ले तुम्ही पाहू शकता ज्या पद्धतीने हा बॉल डिलिव्हर करण्यात आला. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल त्याला ऑन साईडला हॅमर केलं होतं. बॉल हवेमध्ये सफर करत सीमारेषेच्या पलीकडे प्रेक्षकांच्या भेटीसाठी 6 धाबा बुक केल्यात. षटकार ठोकलाय. 15 धावसंख्या स्कोरबोर्डती लागते. 46 धावांचं टार्गेट आहे या मॅचमध्ये. पुढचा बॉल यावेळेस फटका खेळायचा होता. ऑन साईडला गेलाय समोर स्ट्रेटला. इथे क्षेत्ररक्षक आहेत. वेगाने बॉलवरती जातील तोपर्यंत मात्र सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. सोळा धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. 16 रन्स. 46ची गरज होती. इथून पुढे 30 धावांची गरज या मॅचमध्ये. ओहो इथे पहा बॅटची कडा होती का. हो पाहावं लागेल. पंचांनी सांगितलं डिक्लेअर स्वरूपामध्ये सिंगल आहे. चांगला खेळ दोन्ही टीमच्या माध्यमातून आता मैदानाच्या आतमध्ये होताना आपण पाहतोय. दसवडी विपक्ष उळुंब असा सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. संकेत कळंबे तुम्हाला आज या मॅचमध्ये खेळताना पाहायला मिळत नाही. यावेळेस आडव्या बॅटनी स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत पाठीमागे. बॅकअप चांगलं दिलंय. एक सिंगल प्राप्त होताना पाहायला मिळते. थ्रो देखील चांगला केलाय. सिंगल येताना पाहायला मिळते. धाव फलकावरती जाऊया. धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. ते एकूण धावसंख्या 18 धावसंख्या स्कोरबोर्डती लागते. 2 षटकांचा खेळ इकडे समाप्त होताना पाहायला मिळतोय. आता इथून पुढे आपण जर पाहिलं किती धावा हव्या आहेत. इक्वेशन तुमच्या स्क्रीनवरती हे पहा. ओमसाई MTC 12-28 इक्वेशन तुमच्या समोर आहे. 12 चेंडू 28 धावांची गरज या मॅचमध्ये टीम दसवडी ब संघासाठी. यानंतर 2 विजेत्या संघांमध्ये सामना आपण खेळवणार आहोत. गोळेवाडी अ संघ तुम्ही रेडी राहा. जो संघ जिंकेल तो लगेच मॅच खेळेल. त्याची देखील नोंद तुम्हाला इकडे घ्यावी लागेल. चला थोडंसं फास्ट करा.
12 चेंडू 28 धावांची गरज. गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज आपण पाहिलं तर बंटी गोलंदाजी मार्क होती येताना पाहायला मिळतोय. पहिला बॉल डॉट टाकलाय उळूम टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला खेळ दोन्ही टीम मैदानाच्या आतमध्ये करतायत. क्रिकेट आणि क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतंय. टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम आता मात्र इकडे समाप्तीकडे आलाय. शेवटची क्रिकेट स्पर्धा वाई तालुक्याच्या माध्यमातून नवी मुंबई नगरीमध्ये घोडेवाडीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. लोअर फुल टॉस ऍक्शन चांगली आहे. अगदी अचूक टप्प्यावरती बॉल टाकण्याचा प्रयत्न बंटीच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतोय. दोन्ही बॉल चांगले टाकलेत मी म्हणेन. यावेळेस पहा टप्पा अचूक होता त्याला ओळखलं आणि तिथून मात्र या बॉलला पिकअप केलं. पुलचा फटका जबरदस्त होता. बॉल लॉंग लेग सीमा रेषेच्या पलीकडे पाठवलंय. 6 धावांसाठी येतोय षटकार. 24 धावसंख्या स्कोरबोर्डती लागताना पाहायला मिळते. 24. 9 चेंडू 22 धावांची गरज आहे. मॅच ऑन आहे बा. 3 बॉल क्रुशियल असतील या मॅच मधले. या षटकामध्ये 3 बॉल आणि या 3 बॉल वरती धावा आल्या 2 मोठे फटके आले तर मॅच ओपन होईल. गरमी हे तुम्ही पाहताय. पहा उन्हाळा सुरू झालाय परंतु या वर्षीची गरमी आहे ना काहीतरी विशेष गरमी आहे. म्हणजे ज्या पद्धतीने आपण गरमी पाहतोय या एप्रिलच्या सुरुवातीलाच गरमी ज्या पद्धतीने आपण पाहतोय हवामान खात्याचा अगदी अंदाज आहे की या वर्षीची जी गरमी आहे किंवा तापमान आहे ना ते सर्वाधिक तापमान या वर्षी राहू शकतं असं हवामान खात्याने त्या ठिकाणी वर दर्शवलंय. त्याच दरम्यान विकेट येते का? हो इकडे विकेट आले. पंचांचं बोट आकाशाकडे. सांगितलं पंचांनी बॅटची कडा होती आणि फलंदाज इकडे बाद होताना पाहायला मिळतात. फलंदाज प्रमोद बॅक टू द पवेलियन. येते ती विकेट. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता. बॅटर कसे आउट झाले. प्रमोद अगदी स्लो मोशन मध्ये हा दृश्य तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न ओमसाई MTCच्या माध्यमातून केला जातोय. पहा बॉल पडला त्यानंतर आपण जर पाहिलं तर बॅटला किस करून बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळतोय. पहा ओमसाई MTC क्लीन क्लिअर आणि क्वालिटी आपल्याला लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतंय ओमसाई MTCच्या माध्यमातून. पुढचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. ऑन साईडला इकडे फटका चांगला खेळला होता. शॉर्ट स्क्वेअर लेगला फिल्डिंग देखील चांगली होताना पाहायला मिळते. एक सिंगल येताना पाहायला मिळते. पहा ओम गोकर्णेश्वर ट्रॉफी 2026 ही क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहताय. आजचा दिवस अंतिम आहे. पहा पुन्हा एकदा मी सर्व गोळेवाडीकर यांना विनंती करत आहोत की आपण सर्वांनी मुख्य व्यासपीठावरती या. आम्ही विनंती करतोय. सन्माननीय अर्जुन दादा गोळे आपल्याला देखील विनंती केली जाते आपण मुख्य व्यासपीठावरती या. सुरेश दादा गोळे असतील संघाचे सर्व खेळाडू आपण देखील सर्वांनी मुख्य व्यासपीठावरती या. आज आपल्या गावची क्रिकेट स्पर्धा आहे. पर्व क्रमांक 1 समस्त ग्रामस्थ मंडळ गोळीवाडी यांच्या माध्यमातून आपण नवी मुंबई नगरीमध्ये साजरी करतोय. सर्वांना आम्ही विनंती करतोय की पुन्हा पुन्हा आपण सर्वांनी मुख्य व्यासपीठावरती या. व्यासपीठावरती बसण्याची व्यवस्था आहे आणि मुख्य व्यासपीठावरून या क्रिकेट स्पर्धेचा तुम्ही आनंद घ्या. षटक क्रमांक 3चा खेळ इकडे समाप्त होतोय आणि धावफलकावरती धावसंख्या लागताना पाहायला मिळते ती 26. म्हणजे इथून पुढे 20 धावांची गरज असेल. 6 बॉल 20 धावांची गरज. थोडंसं फास्ट करा. चला लगेच यानंतर गोळेवाडी संघ विरुद्ध विजेता संघ असा सामना होईल. त्यासाठी गोळेवाडी संघ कॅप्टन आपण रेडी राहा. 6 बॉल नंतर तुमचा सामना असेल. उळुंब विरुद्ध दसवडी
असा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि शेवटच्या षटकामध्ये टीम दसवडी ब संघाला मात्र इथून पुढे 6 बॉल आणि 20 धावांची गरज. पहिला बॉल आडव्या बॅटनी खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल आपण जर पाहिला तर डिक्लेअर स्वरूपामध्ये सिंगल साठी जाताना पाहायला मिळतोय. पहा, त्यासाठी मी सकाळीच सांगितलं की तुम्हाला या मैदानावरती धावा बनवायचे असतील टीमसाठी किंवा स्वतःसाठी तर तुम्हाला बॅटिंग पुढे 20 मध्ये करावं लागेल. लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर आहे, डीप पॉईंट आहे, डीप मिड विकेट आहे, त्याचबरोबर डीप स्क्वेअर लेगला लॉंग लेगचा काही भाग इकडे तुम्ही चांगले स्ट्रोक खेळली ना तुम्हाला धावा मिळतील. हा बॉल फुल टॉस होता, खेळता आलेला नाहीये, मिस केला बॉल आणि पंचांच्या माध्यमातून सांगितले हा नो बॉल आहे. अगदी कमरेच्या वरचा बॉल इकडे पंचांनी सांगितलं नो बॉल आहे म्हणजे ही सुवर्ण संधी मी म्हणेन बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी दसवडी ब संघासाठी असेल. यावेळेस फुल टॉस होता, त्याला देखील पुल करण्याचा प्रयत्न, आणखी एक नो बॉल आलाय. इकडे गॅप शोधलाय, बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी प्लस नो बॉल आहे म्हणजे एकूण 5 धावा स्कोरबोर्ड मध्ये सोडल्या जातील. खराब गोलंदाजी मी म्हणेन शेवटच्या षटकामध्ये उळुंब संघाच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. 33 धावसंख्या स्कोरबोर्डती लागते म्हणजे इथून पुढे 13 धावांची गरज आहे आणि गोलंदाजाला आता बदलावा लागेल. गोलंदाजाला गोलंदाजी करता येणार नाहीये कारण 2 बिमर तिकडे तुम्ही हाताळताय. अगदी बरोबर आहे, पहिलाच बॉल आणि तिकडे जो मिस आउट केला बॉल, तिकडे जर एक मोठा स्ट्रोक आला असता तर कदाचित ही मॅच आता तुम्हाला क्लिअर पाहायला मिळाली असती. परंतु आता समीकरण आहे 5 बॉल 13 धावांची गरज आहे. आयुष्यामध्ये ज्यावेळेस सर्व काही संपल्यासारखं वाटतं ना त्यावेळेस मित्रांनो नव्याने पेटून उठा आणि नव्याने अशा पद्धतीने पेटून उठा ना तुमच्या पराभवाची वाट पाहणारी लोक तुम्ही ज्यावेळेस जिंकाल ना त्यावेळेस तुमच्यासाठी उभं राहून तुमच्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजेत. दोन्ही संघ अगदी मध्यभागी आलेत, कोणी विजयाच्या दिशेने नाही मी म्हणेन. 50-50 सामना आहे, 5 चेंडू 13 धावांची गरज आहे. दोन्ही टीमला हा सामना जिंकता येईल अशाच मॅचेस आमच्या क्रीडा रसिक क्रीडा प्रेमी आणि प्रेक्षकांना आवडतात. सामना शेवटच्या बॉलपर्यंत जो जातो ना तोच प्रेक्षकांना इकडे आवडतो. ही मॅच चांगली होताना पाहायला मिळते, चुरशीची होताना पाहायला मिळते. 5 बॉल 13 धावांची गरज. सामना कोणत्या गावाच्या दिशेने जाईल, बाजी कोणाची या सामन्यामध्ये, उळुंब की दसवडी ब. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण जर पाहिलं तर आकाश आलेत आणि स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहतोय सतीश. 5 चेंडू 13 ची गरज. समोर हॅमर केल्या बॉलला, हवेमध्ये बॉल आहे, कॅच घेण्याची संधी परंतु बॉल निघून जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. यस, अगदी लॉंग ऑफला ठोकलेला एक जबरदस्त हवाई सफर, हवाई हल्ला, षटकार. फटका वेगळा होता. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकता, फिल्डिंग देखील तितकीच चांगली करण्याचा प्रयत्न केला. हा पहा रिप्ले टेलिकास्ट, शॉर्ट बॉल होता, अनोख्या स्टाईल मध्ये समोर स्टँड अँड डिलिव्हर केला होता अगदी बाउंड्री लाईनच्या आतमध्ये. लॉंग ऑफ रिझन, लॉंग ऑफला तुम्ही पाहू शकता एक चांगला झेल होऊ शकला असता. एका हातामध्ये पकडण्याचा प्रयत्न, 2 क्षेत्ररक्षकांची टक्कर देखील झाली असती तिकडे. पुन्हा एकदा रिप्ले टेलिकास्ट पाहू शकता. अगदी जोपर्यंत बॉल दाखवता येईल तोपर्यंत बॉल दाखवण्याचा प्रयत्न ओम साई MTC कॅमेरामॅन करतायत. क्या बात आहे, अप्रतिम. 6 आणि समीकरण बदललं, आता 7 धावांची गरज. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये होतोय. इकडे बॅटर सतीशचं कौतुक करावं लागेल. हा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर आहे, पंचांनी सांगितलं वाईड आहे. 4 चेंडू आणि 6 धावांची गरज या मॅच मध्ये. यस, वाईड आहे. 4 बॉल आणि 6 धावांची गरज दसवडी ब संघासाठी. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सतीश यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. फुलटॉस होता आणि
फुलटॉसला समोर खेळले. इकडे क्षेत्ररक्षक पोहोचतायत का? हो, इकडे पोहोचलेत, परंतु धावा किती घेतल्या? धावा मात्र 2 कंप्लीट करताना दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. 2 धावांनी धावफलक पुढे गेले. पहा, समीकरण चेंज झालंय. 42 धावसंख्या स्कोरबोर्डती लागते. स्कोरबोर्डती तुम्ही पाहू शकता 3 चेंडूमध्ये 4 धावांची गरज आहे. आता कोण सामना जिंकेल? दसवडी ब की उळूम संघ? अगदी या बॉलवरती महत्वाचा निर्णय येईल. ओहो, बॅक टू द बॉलर खेळलेला फटका. चांगला बॉल हाताळलाय. पहा, सामन्यामध्ये रंगत टी पॉट टॅग जशाच तसं उत्तर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाने देखील दिले. डॉट बॉलची सांगता 2 चेंडू आणि इथून पुढे 4 धावांची गरज. सामना संपण्याचं नाव घेत नाहीये दोन्ही संघ. इकडे मात्र या मॅच मध्ये मेहनत करतायत. आता मात्र यश कोणाला येईल? सामना तर एकच संघ जिंकणार आहे. 2 चेंडू आणि 4 ची गरज. फटका तर चांगला खेळ आहे. ऑफस्टंपच्या बाहेर बॉल होता, त्याला मात्र अगदी पॉइंटच्या डोक्यावरून खेळलं. इकडे किती धावा मिळतील तर पंच सांगतायत एक सिंगल मिळते. 1 चेंडू 3 धावांची गरज या मॅच मध्ये. काय सामना रंगतोय. ओम गोकर्णेश्वर ट्रॉफी 2026 ही क्रिकेट स्पर्धा कंपल्सरी चेस हा नियम आहे या क्रिकेट स्पर्धेचा. 1 चेंडू 3 1 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. स्ट्राईक एंडला बॅटर आपण पाहतोय सतीश. गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज तुम्ही आकाश पाहताय. सामना कोण जिंकेल? आकाश एका बाजूला, दुसऱ्या बाजूला सतीश आहे. एका बाजूला उळूम टीम, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर 1 चेंडू 3 ची गरज. हाय व्होल्टेज सामना. कोण जिंकेल हा सामना? प्रेक्षकांना उत्सुकता लागले या सामन्याकडे. 1 चेंडू 3 धावांची गरज. आकाश पुन्हा एकदा निघतील. यानंतर आपण विनर विनर असा सामना खेळवणार आहोत. 1 चेंडू 3 धावांची गरज. फटका खेळलाय ऑन साइडला. जेलची संधी होती परंतु ठोकलाय षटकार. सामना फिनिश. दसवडी ब संघाने सामना जिंकला. परंतु शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉल वरती फटका जबरदस्त ठोकला ऑन साइडला. ओम साई एमटीसी रिप्ले टेलिकास्ट तुम्हाला दाखवतो. 1 चेंडू 3 धावांची गरज असताना फटका सुरेख होता. लाजवाब टायमिंग प्रमोदच्या माध्यमातून इकडे सतीशच्या माध्यमातून करण्यात आलं आणि काय जबरदस्त बॅटिंग केली. 13 चेंडू 29 धावा सतीशने कुठल्यात. चला या आपण सामनावीरचा देखील पुरस्कार देऊया आणि त्याचबरोबर टॉस देखील आपण करणार आहोत. सतीश फणसे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊया आपण सतीश फणसेना. गोळेवाडी असंघ या कॅप्टनला विनंती करूया आणि दसवडी